राधेकृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक नवीन टॉपिकवर बोलणार आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. आता ज्यांना बोटनेक शिवता येत नाही किंवा त्यांना काही प्रॉब्लेम येत असतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कुठेच स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात येईल. आता इथं मी दोन ब्लाऊज एकाच वेळेस कट केलेले आहेत. तर आपल्याला दोन ब्लाऊज जर एका मापाचे आले तर आपल्याला कसे कट करायचे असतात हे मी तुम्हाला यामध्ये दाखवलेलं आहे. तर आता मी इथं दोन ब्लाऊजचे दोन अस्तर घेतलेले आहेत. आता फोल्ड बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे, ओपन बाजू मी या साईडला ठेवलेली आहे. बघा, दोहेरी खालचं अस्तर दोहेरी अंतरून घेतलं आहे आणि वरचं पण अस्तर मी दोहेरी अंतरून घेतलेलं आहे. याला प्रेस करून घ्या म्हणजे अस्तर व्यवस्थित आपलं बसेल. आता एकदम व्यवस्थित असं अंतरून घ्यायचं आहे, कुठेच मागे पुढे होऊ द्यायचं नाही. म्हणजे दोन्ही अस्तर आपल्याला एकदम छान असे एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत. जर आपल्याला कुठे चुनट वाटत असेल तर त्याला एकदम प्रेस करून घ्या. बोटनेक शिवताना आपल्याला सहसा मोंड्यात आणि शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येत असते. त्यामुळे मी हा व्हिडिओ एकदम छान आणि व्यवस्थित असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना ह्या अडचणी येत असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या ह्या अडचणी नक्कीच दूर होतील. आणि जर समजा तुम्हाला यातलं काही समजत नसेल किंवा काही अडचणी आल्यास तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्या अडचणी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता अस्तरवर आपल्याला एक पट्टीनं अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. ही रेष आपण कपडा व्यवस्थित येण्यासाठी ओढत असतो. आता आपल्याला उंची टाकायची आहे. आता खालच्या रेषेपासून आपल्याला उंची टाकायची आहे. तर आपली तयार उंची जितकी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला ही उंची टाकायची आहे. मी इथं 14.5ची उंची घेतलेली आहे. माझी तयार उंची ही 13ची आहे, 13.5ची आहे, 13.5ची आहे. त्यामुळे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता उंचीचे 2 पॉईंट देऊन घेतले, कारण ही आपली वरची रेष जी आहे ती सरळ येण्यासाठी. आता खालच्या पॉईंटला पण आपल्याला 7.5वर 1 पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि वरी शोल्डरला पण आपल्याला 7.5 इंचाची शोल्डर घ्यायची आहे. आता ही शोल्डर आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायची आहे. तुमच्या ह्या खुब्ब्यापासून ह्या खुब्ब्यापर्यंत, खुब्ब्याचं जे आपलं हाड असतं त्या हाडापासून ह्या हाडापर्यंत जितकी शोल्डर येईल त्याचं निम्म करायचं. माझी इथं 15 इंचाची शोल्डर आलेली आहे, त्यामुळे मी तिथं आपल्याला 7.5 इंचावर 1 पॉईंट देऊन घेतलेला आहे. आता तुमची शोल्डर पूर्ण मोजून घ्या आणि त्याचं निम्म करा, म्हणजे तुम्हाला तुमची शोल्डर मिळून जाईल. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कस्टमरची शोल्डर मोजून तुम्ही ते ब्लाऊज कट करू शकता. आता इथं आपल्याला 7.5 इंचावर 1 पॉईंट देऊन घेतल्यानंतर आता खाली जे आपण पॉईंट दिलेला आहे सरळमध्ये, तो पॉईंट 7.5 इंचावरच ठेवलेला आहे. बघा, मग आता आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता ही रेष आपल्याला मोंड्याची रेष आहे. बघा, याप्रमाणे तुम्ही सरळ रेष ओढून घ्या आणि आपल्याला इथं मोंड्याचं माप टाकायचे. आता बोटनेकला आपल्याला मोंडा हा जास्त लागतो, त्यामुळे आपण इथं 7 इंचाचा मोंडा घेतलेला आहे. मोंडा हा आपण 7 इंचावर पॉईंट दिला, व्यवस्थित मोजून घ्या. आपण 7 इंचावर पॉईंट देऊन घेतलेला आहे. आता त्या पॉईंटपासून आपल्याला पट्टीनं सरळमध्ये रेष ओढायची आहे. इथं पट्टी खाली वरी होऊ देऊ नका. तुम्ही चेक करा तुमची पट्टीची रेष सरळ आली आहे का ते. आता बघा, रेष ओढताना मी अलीकडं म्हणजे ह्या पॉईंटच्या अलीकडं रेष ओढून घेतलेली आहे. तिथं आपल्याला 1.5 इंच आत घ्यायचं आहे. बघा, 1.5 इंच आत घ्यायचं आहे आणि तो जो पॉईंट आहे तो वरच्या रेषेला आपल्याला सरळमध्ये जोडून घ्यायचा आहे. याच पद्धतीने तुम्ही जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला मोंड्याचा आकार व्यवस्थित असा देता येईल. आता जे पॉईंट आलेला आहे त्या पॉईंटपासून आपल्याला 1.5 इंच आत ठेवायचं आहे आणि आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही याच पद्धतीने मोंड्याचा आकार देऊन घ्या, म्हणजे तुमचा मोंडा कुठेच ओढला जाणार नाही. ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस आपला मोंडा हा म्हणजे बोटनेक असल्यामुळे हा पॅक असतो
आणि त्यामुळे आपल्याला मोंडा हा व्यवस्थित आला तरच आपलं ब्लाऊज एकदम छान बसत असतं. नाहीतर कुठंतरी ओढल्यासारखं, कुठंतरी आपल्याला असं टोचल्यासारखं हे ब्लाऊज वाटत असतं. त्यामुळे मोंडा हा बोटनेकला मोंडा हा घेणं खूप महत्त्वाचं आहे. शोल्डर आणि मोंडा हे 2 गोष्टी यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित याच पद्धतीने मोंडा आणि शोल्डर घ्या, म्हणजे तुमचा मोंडा तुमचं ब्लाऊज कुठंच ओढल्या जाणार नाही. तर आता आपल्याला इथं ह्या रेषेवर छातीचं माप टाकायचं आहे. तुमची जितकी चेस्ट असेल त्याचा 4था भाग करायचा आणि तो त्या रेषेवर टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये फक्त 2 सूत आपल्याला लुजिंग द्यायची आहे, कारण मी हे माप ब्लाऊजवरून घेतलेलं आहे. जर तुम्ही ते माप अंगावरून घेतलं असेल तर तुम्हाला लुजिंगमध्ये थोडंसं एक्स्ट्रा सोडावं लागेल. आता बघा, असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे. आणि आकार देते वेळेस बरोबर याच पद्धतीने तुम्ही मोंड्याचा आकार देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचा मोंडा एकदम परफेक्ट असा बसेल. माझ्या छातीचं माप 34 इंच होतं. 34/4 म्हणजेच आपल्याला 8.5 इंच हे छातीचं म्हणजे चेस्टचं माप येईल. तसं तुम्ही तुमच्या छातीच्या नुसार तुम्ही तुमचं माप घेऊ शकता. हे झाल्यानंतर आता आपला कमरेचं माप टाकायचं आहे. कंबर ही माझी 7.5 इंचाची आहे, म्हणजे पूर्ण कंबर माझी 30 इंचाची आहे. त्याचा 4था भाग केला 7.5 इंच येतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही हे माप टाकून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची कंबर जितकी असेल त्यामध्ये तुम्हाला त्याचा 4था भाग करायचा आहे आणि तोच पॉईंट इथं टाकून घ्यायचा आहे. आता शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर कमरेच्या वेळेस आपल्याला इथं 7.5 वर पॉईंट दिला आणि 1 इंच आपल्याला कमरेचा टक्स घेण्यासाठी लागतो, त्याचा पॉईंट दिला आणि 2 इंच शिलाई मार्जिन धरून मी हे माप टाकलेलं आहे. आता आपल्याला इथं कमरेच्या साईडला टक्स घ्यायचे आहेत. तर त्या टक्ससाठी आपल्याला या फोल्ड साईडने 4 इंचावर पॉईंट द्यायचा आणि दोन्ही बाजूने अर्धा इंच आपल्याला हे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. खालच्या साईडने आपल्याला वर 4 इंचावर पॉईंट आणायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. टक्सचा आकार व्यवस्थित येण्यासाठी हे तुम्ही पॉईंट देऊन घ्या. बोटनेक ब्लाऊजला शोल्डरच्या साईडला आपल्याला डाऊन करायचं आहे. तर इथं मी अर्धा इंच किंवा अर्ध्यापेक्षाही कमी 1 सुतानं कमी असं मी डाऊन केलेला आहे आणि शोल्डर पट्टी ही मी 3.5 इंचाची ठेवून आपलं तो जे डाऊन केलेली रेष आहे ती बरोबर शोल्डर पट्टीला आणून जोडलेली आहे. आता आपण मोंड्याचा मेजरमेंट घेऊ. माझा पूर्ण मोंडा हा 15 इंचाचा आहे, तर आपल्याला इथं 7.5 इंच आलं पाहिजे. तर माझं बरोबर येते. तुमचं जर येत नसेल तर तुम्ही थोडासा मोंडा खोलून घेतला तरी चालतो. आता आपल्याला इकडं 4 इंचावर गळा भेटलेला आहे. तो 4 इंचाचा पॉईंट खाली 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. बघा, या पद्धतीने तुम्ही प्रत्येक बोटनेकला पाठीमागाला गळा टाकून हा पॉईंट देऊन तुम्ही गळा कट करू शकता. बघा, खाली उंचीला मी 3.5 इंच टाकलेला आहे आणि रुंदीला 4 इंचाचा गळा ठेवलेला आहे. याचा बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवताना सरळ रेषेमध्येच आपली रेष आली पाहिजे, पट्टीनंच तुम्ही वडा सहसा. हे बघा, याच पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्या ह्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आकार जर तुम्हाला तसा येत नसेल तर या कोपऱ्यातून 1.5 इंच आत घ्या आणि या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्या. आधी डॉट डॉट करत तुम्ही हे आकार द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आपला आकार बरोबर आला आहे किंवा नाही ते. आणि नंतर आपण ठळक रेषेमध्ये तो आकार देऊ शकतो. हे आपलं ड्रॉफ्टिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण इथं कट करून घेऊ आणि पुढचा भाग कसा कट करायचा. समोरचा गळा हा मी हार्ट शेपमध्ये कटिंग केलेला आहे, तर तुम्ही तो नक्कीच बघा. आता मी इथं हे कटिंग करून दाखवते. जसे जसे पॉईंट आहेत त्या पॉईंटनुसारच आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं म्हणजे आकार कट करते वेळेस चळबळू नका. आपला हात फिरवायचीच गरज आहे, म्हणजे मोंड्याचा आकार हा एकदम शेपमध्ये कटिंग होऊ शकतो.
नवीन जर कट करणारे असतील तर त्यांनी 1-2 वेळेस ट्राय केल्यानंतर त्यांनाही व्यवस्थित असं कट करता येतं. तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा तुम्हाला असं वाटू देऊ नका की आपल्याला काही येत नाही म्हणून. आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट येत असते. फक्त आपण आपल्या मेहनतीवर आपल्या स्वतःवर आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. तर हे कटिंग झालेलं आहे. आता आपण समोरचा भाग कसा कट करायचा हे तुम्ही बघू शकता. आता आपण जी फोल्ड साईड होती ती आपल्याकडं करायची आहे. असा कपडा फिरून घ्यायचा आहे आणि जी आपण म्हणजे ओपन साईड होती ती आपल्याकडं करायची, फोल्ड साईड त्या बाजूला ठेवायची आहे. इथं सरळ रेष ओढून घ्यायची. ही सरळ रेष 7.5 इंचावर येते का ते चेक करून घ्या. जर तुमची ही रेष 7.5 इंच कपड्यामध्ये बसत असेल तर थोडंसं खाली रेष ओढून तुम्ही घेऊ शकता. आता माझी इथं 7.5 इंचावर येत नव्हती ही रेष, म्हणून मी थोडंसं खाली रेष ओढून घेतलेली आहे. खाली पण आपल्याला 7.5 इंचावरच पॉईंट द्यायचा आहे आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची. आता मोंडा जसा पाठीमागला घेतलेला आहे 7 इंचावर, त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा मोंडाही 7 इंचावरच घ्यायचा आहे. आता इथं सरळ रेषमध्ये बघायचं आहे आपल्याला 7.5 वरच पॉईंट आला आहे का, आणि ही रेष पट्टीनं ओढून घ्यायची. आणि नंतर आपल्याला पाव इंच, जसं आपण पाठीमागल्या मोंड्याला पाऊण इंच आत घेतला होता तसं पाऊण इंच आत घेऊन आपल्याला समोरच्या मोंड्यासाठी हा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता समोरचा मोंड्याचा आकार देते वेळेस जी आपण अलीकडं रेष ओढली होती ही पाऊण इंचावर तिरकी, त्याचं निम्म करायचं आहे, तिथं पॉईंट द्यायचा आणि ह्याच रेषेवर आपल्याला तो पॉईंट म्हणजे समोरच्या मोंड्याचा पॉईंट आणून ठेवायचा आहे. तर त्याआधी आपल्याला छातीचं म्हणजे चेस्टचं माप टाकायचं आहे. चेस्ट ही आपली 8.5 इंचाची होती, तर मी अर्धा इंच त्यामध्ये प्लस केलं आहे ते काच बटन पट्टीसाठी, आणि 9 इंचावर मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मधला आकार आपल्याला कट होतो आणि तिथं आपल्याला सिलाई मार्जिन जाते प्रिन्स कटला, त्यासाठी मी 1 इंच घेतलेला आहे आणि सिलाई मार्जिन 2 इंच. बघा या पद्धतीनेच मी हे कट करून आपला समोरच्या मोंड्याचा आकार दिलेला आहे. बघा समोरच्या मोंड्याचा आकार हा अलीकडल्या रेषेवरून जे आपण मधात आखली होती त्यापासून घेतलेला आहे. आता उंची टाकायची. उंची मी पाठीमागली 14.5ची घेतली होती, तर आपण 15.5ची उंची समोरच्या भागाला 1 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायची आहे. सरळमध्ये रेष ओढून घ्या. आता इथं आपल्याला शोल्डर डाऊन करायचे आहे. शोल्डर डाऊन मी अर्ध्या इंचावर केलेली आहे आणि शोल्डर ही आपली 3.5 इंचावरच ठेवायची आहे. शोल्डर पट्टी मी 3.5 इंचावर ठेवली आणि शोल्डर डाऊन ही मी अर्धा इंच केलेली आहे. ही तिरकी रेष अशी ओढून घ्यायची. आता बाकीचा जे गळा उरलेला आहे आपला 4 इंचाचा, त्या पॉईंटपासून आपल्याला खाली 7 इंचावर गळाचा पॉईंट द्यायचा आहे. हे बघा अशी तिरकी टेप ठेवूनच आपल्याला हा पॉईंट मोजून घ्यायचा आहे. 7 इंचावर गळा टाकल्यानंतर आपला जितका हे 4 इंचाचा गळा होता याच पद्धतीने इकडे 4 इंचावर पॉईंट देऊन एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. हा बॉक्स बनवणं झाल्यानंतर आपल्याला आता या बॉक्समध्ये आपला जसा गळा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. मी तर तुम्हाला हार्ट शेपमध्ये गळा टाकून दाखवलेला आहे. तो कसा टाकायचा हे तुम्ही बघा. थोडासा आकार आतून घ्यायचा आणि इथून पॉईंट वळून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही हा गळा खूप छान आणि आता सध्या ट्रेंडमध्ये असलेला आहे. तुम्ही हा गळा कट करून शिवू शकता. आता तुम्हाला हा गळा जर छोटा वाटत असेल, तुम्हाला जर ब्रॉड घालायची सवय असेल तर तुम्ही तो गळा थोडासा खालूनही घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही घेतला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. थोडासा खालून घेतलेला आहे बघा. आता आपला हा गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचं माप टाकायचं आहे. प्रिन्स कट कंबरेचं माप टाकायचं आहे अगोदर. कंबर ही आपली 7.5 इंचाची होती. अर्धा इंच मी हुकाईसाठी ठेवलेला आहे, म्हणजे 8वर मी पॉईंट टाकला. आता इथला पॉईंट टक्स घेण्यासाठी मी 2.5 इंच ठेवलेला आहे आणि सिलाई मार्जिन 2 इंच असं मिळून मी पूर्ण माप टाकून घेतलेला आहे. तुम्ही या पद्धतीने तुमचं माप टाकून घ्या. तुमची कंबर टाका, नंतर तुम्ही 2.5 इंचाचा टक्स मारण्यासाठी तो टाका
आणि नंतर तुम्हाला जितकी शिलाई मार्जिन हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता जे फिटिंगची साईड आहे आपण कमरेच्या साईडला तिथं वर 1 इंचानं वर घ्यायचं आहे आपल्याला. वर घेतल्यानंतर आपल्याला इथं आता प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. इथे लक्ष करा, तर आपल्याला इथून काज बटन पट्टीच्या साईडने आपल्याला 4 इंचावर 1 पॉईंट द्यायचा आहे. वर आपल्याला 4.25 इंच घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने 1 पॉईंट देऊन घ्या. आता वरच्या साईडने जिथून आपली शोल्डर पट्टी आहे तिथून आपल्याला 10.5 इंचावर 1 पॉईंट द्यायचा आहे. जिथं आपलं 4.25 इंच आलेलं आहे त्याच पॉईंटला आपण 10.5 इंचाचा पॉईंट मिळून घ्यायचा आहे. बघा हे दोन्ही पॉईंट असे मिळून घ्यायचे आहेत. आता हा खालचा 4चा पॉईंट आणि वरचा 4.25चा, त्या 4च्या पॉईंटपासून आपल्याला पुढे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या 2.5 इंचाच्या पॉईंटपासून वर 2 इंच न्यायचं आहे. हे बघा याच पद्धतीने तुम्ही ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि ही सरळ रेष ओढायची. हे दोन आपले रेष ओढून झालेले आहेत. आता जिथं आपला शोल्डर डाऊन केलं होतं त्या पॉईंटपासून आपल्याला खाली 5.5 किंवा 5.25 इंचावर 1 पॉईंट देऊन घ्यायचं आहे. आता हा पॉईंट झाल्यानंतर जो आपण हे 10.5 इंचावर 1 पॉईंट दिला होता तो पॉईंट आपल्याला त्या 5.25 इंचाच्या पॉईंटला या पद्धतीने मिळून घ्यायचा आहे. बघा आकार या पद्धतीने द्या म्हणजे तुमचा प्रिन्स कटचा आकार एकदम छान येईल. आणि नंतर दुसरा एक रेष ओढलेली आहे मी, तिथं 2 सूत सोडून आपण घेतलेला आहे. खालचा आकार मी या पद्धतीने दिलेला आहे. तुम्ही पण याच पद्धतीने आकार द्या. प्रिन्स कट तुमचं खूप छान आणि फिनिशिंगमध्ये बसतं. आता आपले पूर्ण मापे झालेली आहेत. आता जी आपली पट्टी आहे त्या साईडला 2 सूत वर ठेवून आपल्याला तो आकार कट करून घ्यायचा आहे. पट्टीने रेष ओढून घ्या वाटलंच तर. हे बघा आता हे पूर्ण माप झालेले आहे. याची कटिंग करू. कटिंग जसा जसा आकार आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून घ्या. कटिंग करताना सावकाश करा म्हणजे आपली कटिंग करते वेळेस इकडं तिकडं जाणार नाही याची काळजी घ्या. बघू शकता ही आपली प्रिन्स कटची कटिंग झालेली आहे. समोरच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे आणि पाठीमागल्या भागाची आपली कटिंग झालेली आहे. आता हे 2 ब्लाऊज एकाच वेळेस कट केले त्यामुळे याचे पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. जे ब्लाऊज पीस आहे साडीतून निघालेलं त्यावर हे पार्ट ठेवून आपल्याला जशास तसे कट करून घ्यायचे आहेत. हे या पद्धतीने तुम्ही हे पार्ट ठेवून असे जशास तसे कट करून घ्या. या दोन्ही ब्लाऊजचे मी काटाच्या डिझाईन तयार करून छान असे सुंदर बोटनेक ब्लाऊज तयार केलेले आहेत. तुम्ही ते उद्याच्या भागात बघू शकता. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद आहेत. तर मग भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.